1, 2, 3 नव्हे तर 20 तोळे चोरीचं सोनं खरेदीचा संशय आणि प्रसिद्ध सराफाला अटक। यामुळे नेवासा तालुक्यातल्या सोनई गावात खळबळ उडाली आहे। अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी नागरिकांमध्ये चर्चेला चांगलंच उधाण आलंय। सोनईतल्या गडाख आणि कमानीला लागून या सराफ व्यावसायिकांचं डोळे दिपवणारं शोरूम आहे। त्याने अल्पावधीतच नेत्रदीपक प्रगती केली आहे म्हणे। केवळ सोन्या चांदीचे शोरूमच नाही तर जोडीला जमीन खरेदी विक्रीचाही व्यवसाय करत असल्याने या सराफ व्यावसायिकाची चांगलीच भरभराट झाली। 16 एप्रिलच्या रात्री मात्र हा सराफ व्यावसायिक कोणत्या तरी कारणानं पोलिसांच्या हाती लागल्याचं बोललं जात आहे। शेवगाव तालुक्यातल्या बोधेगावमध्ये गेलेला असताना कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। त्यात या व्यावसायिकासह त्याचा व्याही आणि आणखीन 2 जण असल्याचं बोललं जातं। यावेळी शाब्दिक चकमक होऊन पोलिसांनी त्याचा चांगला समाचार घेतल्याची चर्चा आहे। पोलिसांनी 20 तोळे सोनं ताब्यात घेतल्यानं खळबळ उडाली आहे। हे सोनं त्याच्याकडे नेमकं कसं आलं असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय। त्यांनी चोरीचं सोनं खरेदी तर केलं नाही ना अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे। त्यात अद्यापही गुन्हा दाखल न झाल्याने ही कारवाई नेमकी कशावरून करण्यात आली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही।